बोलले जात आहे। बर विजय, तू सोबतच जरा आणखी काही बातम्यांचे अपडेट्स मला तुझ्याकडून घ्यायचे आहेत। तर तिकडे छत्रपती संभाजीनगर मधलीच ही बातमी आहे। संभाजीनगरमध्ये भाजप शिवसेनेची समन्वय समितीची एक स्थापना करण्यात आली आहे। जागा वाटप आणि निवडणुकीतील समन्वयासाठी समितीचा घाट घातला जातोय। समिती भाजपचे 5, शिवसेनेचे 5 सदस्य, भाजपकडून सावे, केनेकर आणि शिवसेनेकडून शिरसाट भुमरेंची निवड करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी विजय छेडेकडे मी पुन्हा एकदा जाणार आहे। विजय, समन्वय समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। या समन्वय समितीचा छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणावर कसा परिणाम होईल? नक्कीच जर पाहिलं तर भाजप आणि शिंदे शिवसेना या दोघांमध्ये युती व्हावी यासाठी दोघांच्या बैठकी पार पडलेल्या आहेत। आतापर्यंत 5 वेळा ज्या आहेत त्या बैठकी झालेल्या आहेत। मात्र दोघांच्या बैठकीमध्ये 5ची बैठका ज्या आहेत त्या निष्फळ झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्याच अनुषंगाने आता भारतीय जनता पार्टीने आणि शिंदे शिवसेनेने समन्वय समिती जी आहे ती स्थापन केलेली आहे। यामध्ये जागा वाटप होणार आहे आणि त्याचबरोबर युती संदर्भात देखील चर्चा होणार आहे। त्यामुळे आता भाजप आणि शिवसेना या दोन्ही गटामधून जर पाहायला गेलं तर 5-5 सदस्य जे आहेत त्या समितीवरती घेण्यात आलेले आहे। या 5 सदस्याच्या समितीमध्ये आज किंवा उद्या भाजप आणि शिवसेना या दोघांची युती जी आहे ती घोषित होऊ शकते। त्यानंतर कोणाला कुठे उमेदवारी द्यायची, कोणते पक्ष किती जागा लढवणार या संदर्भात देखील ही समिती काम पाहणार आहे। या समितीच्या नेतृत्वामध्ये आता महानगरपालिका जी आहे ती निवडणूक लढवली जाणार आहे। त्यामुळे आता फायदा जो आहे तो भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाला होणार आहे। कारण काही दिवसापासून पाहिलं तर या दोघांच्या निष्ठा चर्चा सुरू आहेत। मात्र युती संदर्भ जे आहे ते आतापर्यंत स्पष्ट झालं नव्हतं। त्यामुळे आता ही समिती स्थापन झाल्यामुळे दोघांची युती होणार हे मात्र निश्चित बोलले जात आहे। त्यामुळे आता या समितीचा फायदा महानगरपालिकेवरती महायुतीला होणार आहे। धन्यवाद विजय, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। पुढची बातमी बाबत, ठाकरे नाव हे बाळासाहेबांसोबतच गेलं। नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंना डिवचलंय।